हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या तुम्ही. एकदम असं ढगाळ वातावरण आहे. रात्री एवढी थंडी होती की लय, आणि सकाळी झालं ढगाळ वातावरण. आमच्या आईची चालू आहे कापसाचे फडके शिवणं, जे फाटले ते. काही बैल फाडतात, काही बंदूक फाडतात. माले फाडला का हा? चला तर मग झाली आता मग आंघोळ बिंगो, कपडे लगते झाले सगळे धुणं. आता राहिला फक्त मला स्वयंपाक, आणि स्वयंपाकाच्या पहिले असते चहा. चला मग या सकाळचा चहा प्याले. चहा ठेवला मस्त, आणि काढून घेतो होतीस आलूचे टक्कर. आलू काही शिजले नाही वाटते. एखाद्या दिवशी तर असा भाजीपाला येऊन पडते घरात की काय करावं, हे कोणची भाजी करावं हेही सुचत नाही. आणि एखाद्या दिवशी तर असा काय पडते की करायला पाहिजे सगळंच, पण भाजीपालाच नाही. आज आली मग, आज करतो मग मस्त आलूची चटणी. आलूची चटणी करावं, त्याला हिरव्या मिरच्या नाही ठेचा करायला. सांगा मग आता एवढं येते नाही तर आपण नाही हिरव्या मिरच्या काय काय असते. आणि घाईत आलूही नाही शिजले बरोबर, कारण की याचे टक्करही नाही निघू राहिले लवकर. आज काही मेघ नाही वाटते बाबा खायचा. तसेच करतो आता बरोबर नाही शिजले तरी डबल चटणी करताना शिजतात आलू. आणि आलूचे टक्कर काळे लोक झाला. चहा आता मस्त घेऊन घेतो चहा ना, तीच करतो स्वयंपाक. आज जराशी गडबड आहे, आणि आबाई गडबड करू राहिलो. काय करते काय मी सांगा. चहा प्यायला हे घेतला होता ताट. आता चहा शिजला, त्याच्यात ठेवले आलू. किती नाही मॅटाचा बाजार झाला माया. होतेच आहे, चालतेच आहे. आज जरा लवकर कामं आटपले. चला मग चहा शिजला ना, आता मस्त करून घेतो स्वयंपाक. घरातले सगळे कामं आवरून घेतो पटापट. थैली नाही अटकवली ना, काहीच नाही. गडबडीत गेले सगळे. मीच राहिले एकटी मांग. बंडी थांबते का नाही काय माहीत. चला मग उरकले सगळे कामं घरातले. निघलो आता वावरात. थांबेल हाय बंडी, दिसू राहिली जशी. दे बसायला. इकडे गेली का जागा सोनू काका? आलो आज ड्युटीवर. 4-5 दिवस लयच आराम केला घरच्या घरी, आणि करून येतो आता मी तुरीच्या वावरात. सर वापायचो शेंगा भरले की नाही. बंडी सोडली येतीस नाही बाई, शिशी नाही आणली. आलो पैता तुम्ही थांबले असतं नाही मला कोणी. घ्या, शिशी नाही आणली. आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी शिशी आणायला ध्यानच नाही राहत. चला तर मग आता शेंगा पाहतो पहिले झाल्या की नाही. झाल्याच असतील, कारण मागच्या वेळेस मी पाहिल्या होत्या तर होत्या भरल्या शेंगा. बोर तर देवा अजून नाही पिकू राहिले. काय बोरायले झालं काय माहिती. शेंगा आला, कापूस आला, आणि बोरायचा पिक्याचा पत्ता नाही अजून. मी इकडून कुकडून घुसली, यातूनच घुसा लागेन मला. पण भेव लागते इचुकाट्याचा, पण घुसतो आता. बोर तर भयान लंबकली. कसं मस्त वातावरण आहे. आणि तुरीले अजून काही शेंगा नाही भरले. इकडून दाखवतो मी तुम्हाला. सगळे फुलंच फुलं आहेत. अशा एकट दुकट शेंगा भरल्या. सगळी गईवरेला आहे आता. फुलं आहे ना तूर. हे अशी लागली आता तूर आमची मस्तपैकी. शेंगा काही भरला नाही अजून. चालू आत भरणं. कवड्या हात लागेल. आणि जराशा म्या भरेल तोडूनही घेतल्या भाजीसाठी. चला मग आता इकडे काय नाही आता. आणि पराठी पा किती फुटली. शेंगा अशा पराठी एवढी फुटली, आणि शेंगा अशा नेमक्या भरल्या कशा
तिकडून धुऱ्यावर म्हणजे लोकांना अशा वर फुन्ने आले आणि म्हणतात पिवडी जरच जाय तूर अजून या टोकावून जावं लागते त्या टोकाला. आणि जेवण करायला तर बसले बापा आज उन्हातच. काय मेळ आहे तर अतिच जेवण करून घेऊ राहिले. आणि हा आमचा गहू. लई दिवस झाले गहू पेरला तरीपासूनच नाही आलो. दाणेच होते तर हा असा निघला गहू. पाणी राहिलं इकडे द्यायचं तिकडे द्यायला शिन बंधूनं. चालू आहे बंधूचं रोज टप्पे बदलणं आणि पाणी देणं. आम्ही घरी आणि बंधू चालले एकटेच येतात देवा वावरात. कष्टाची जाण तर का सारायच्याच पोटाले लागते. सारेच कष्ट करतात. घरी कोण आहे बसेल. कष्टाची जाण तर भल कशीच आहे. चला मग मी बी घेतो जेवण करून आता. तिकडे काऊन नाही चालली हो बोरीच्या झाडाखाली. बंडीच्या सावलीत बसतो बाई मी रस्त्यावर. या मग जेवण करायला हाय आज आलूची चटणी आणि मस्त मुळा आणि मस्त शेंगा तुरीच्या ताज्या ताज्या. आता बसलो आज रस्त्यावरच जेवण करायला. हा जेवलाय का इतक्या लवकर. लवकर चालले तर गडबड झाली. ऊन तपून राहिलं मग बात पण ढिले पडतात. स्पिंकर